नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या अशोक खरात हे प्रकरण पूर्ण महाराष्ट्रभर गाजतंय. थोडक्यात आपण बघून घेणार आहोत हे प्रकरण काय आहे आणि हा का प्रकाश झोतात आले. म्हणजे जवळपास 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पुढे येतो. त्यामध्ये अशोक खरात आणि एक महिला, हे त्यांच्या ऑफिसमधला फोटो आहे आणि त्या महिलेसोबत अक्षरशः अश्लील चाळे इव्हन तिच्यावर बलात्कार करतानाचा हा व्हिडिओ आहे. बाहेर माणसं बसलेले आहे आणि आतमध्ये त्याच्या ऑफिसमध्ये कडी लावून त्याने हा प्रकार केलेला आहे. आणि हा प्रकार केलेला आहे तोही अगदी म्हणजे ते ऍक्च्युली पहिले तर ज्योतिष आहेत आणि त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी महिलांना त्यांचे प्रॉब्लेम घेऊन बोलवलेलं आहे. तिच्या डोक्यावरती कलश दिलेला आहे आणि मागून त्याने एक बाटली घेऊन त्यामध्ये लघुशंका करून ती तिथे ठेवली आणि त्यानंतर कानात काहीतरी पुटपटून त्या महिलेवर अतिप्रसंग केला. हा जेव्हा व्हिडिओ बाहेर आला महाराष्ट्रात निश्चितच पूर्णपणे पुन्हा एकदा जसं ते प्रकरण मागे घडलं होतं सरपंच देशमुख हत्या प्रकरण बीडमध्ये, त्यानंतर हे प्रकरण असं लाक्षिक पुढे आलेलं आहे की खरंच या म्हणजे महाराष्ट्रात काय चाललंय आणि कुठल्या आधारे लोकांवरती अत्याचार केले जातात आणि त्याच्यातल्या त्यात महिलांवरती म्हणजे जवळपास 100च्या वर व्हिडिओ सापडलेले आहेत. म्हणजे आहेत असं बोललं जातंय. 2 त्यापैकी लीक झालेले आहेत आणि त्या म्हणजे महिलांना 2023 पासून ती जी महिला आहे तीही नंतर कॅमेऱ्यासमोर आली आणि तिनेही सांगितलं की 2 वर्षापासून माझ्यावर अत्याचार होत आहेत. ह्या प्रकरणाबद्दल पूर्ण माहिती आपण आता घेणार आहोत. तत्पूर्वी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत ज्या तुम्हाला कुठेही मिळालेल्या नसतील सोशल मीडियावर, कारण 2 दिवस आपण अभ्यास करून काही डिटेल्स आपण इथे मेन्शन करत आहोत. सर्वप्रथम आता प्रकरण काय आहे हे आपण जर स्टेप बाय स्टेप बघितलं आणि त्यावरती काय एवढा इश्यू होतोय, कारण एखादा लहाना भोंदू बाबा असता तर समजलं गेलं असतं, परंतु ह्या भोंदू बाबा म्हणजे अशोक खरात याचे संबंध हे राजकारणामध्ये बहुतांशी मुख्यमंत्र्यापासून तर कार्यकर्त्यांपर्यंत आहेत. त्यांचे हात बघूनच त्याने म्हणजे त्याच्याकडे हात बघायला जाऊनच अनेकांनी निवडणुकाही लढवल्या. त्यामध्ये सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांचा फोटो व्हायरल होतोय. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री ज्यावेळेस ते होते त्यावेळेस अशोक खरातकडे हात दाखवल्याचा फोटो पुढे येतोय. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्षा होत्या आता त्यांनी ज्या या प्रकरणामुळे राजीनामा दिला अशा रुपालीताई चाकणकर यांचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय अशोक खरात सोबत. अशोक खरात याला त्यांनी गुरु मानलं होतं आणि म्हणजे गुरु पौर्णिमेच्या दिवशी त्याचे पाय धुवून गुरुपूजनही केलं होतं. ह्यावरती अनेक फोटो त्यांच्यासोबत रुपाली चाकणकर यांचे आहेत. त्यावरूनच त्यांच्यावर टीका झाली. सूक्ष्म अंधारे असू द्या किंवा त्यांच्याच पक्षातल्या काही महिला असू द्या, त्यांनी जोरदार रुपाली चाकणकर यांचा विरोध केला आणि त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं. रुपाली चाकणकर यांनीही ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली तर त्यांनी हेच सांगितलं, माझे गुरुपूजन होतं, माझे गुरु त्यांना मानलं होतं त्या पती पत्नींना, परंतु आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी जे चुकी केली त्याबद्दल आम्ही कठोर मागणी करतोय कारवाईची आणि त्याबद्दल मी राजीनामा देत आहे. हे सर्व झालं म्हणजे रुपालीताई चाकणकर झाल्या, एकनाथ शिंदे झाल्या, राधाकृष्ण विखे पाटील असू द्या, म्हणजे फोटो कुठं ना कुठं अशोक खरात यांच्यासोबत सगळ्यांचेच आहे आणि सगळ्यांनीच आता कठोर कारवाई करा असं सांगितलेलं आहे. आता हे झालं पूर्ण प्रकरण. आता ह्यावरती काय की अशोक खरात हे अत्याचार नेमकं कसे करायचे. अशोक खरात यांनी म्हणजे अक्षरशः जे समोर येत आहे ते धक्कादायक आहे आणि मेनली प्रश्न उपस्थित करतो तो प्रश्न त्यावरही तुमचं मत नोंदवा आपल्या कमेंट सेक्शनमध्ये. मी ते लास्ट पार्टला व्हिडिओच्या बोलेलच. सर्वप्रथम हा भोंदूबाबा कसा महिलांना जाळ्यात अडकवायचा. जाळ्यात अडकवण्यासाठी त्याने एक कॅबिन केलेली होती आपली. कॅबिनच्या बाहेर वेटिंग लिस्टवर हे असायचे ज्यांना मुलं बाळ होत नाही असे महिलांचे भरपूर इश्यू यायचे. तर त्यासाठी तो त्यांना आतमध्ये घ्यायचा, ध्यान लावण्यासाठी दरवाजा बंद करायचा, त्यांचे नवरे हे वगैरे बाहेरच बसवायचा आणि एकांतात त्यांच्या डोक्यावरती कलश देऊन त्यांना हळूच कानामध्ये मी तुमचा कृष्ण आहे, तू माझी राधा आहे मागच्या जन्मात असं म्हणून थोडासा गुंगी द्यायचा. गुंगी देण्याचाही प्रकार पुढे आलेला आहे की एक कडवट आणि एकदम खारट पाणी द्यायचा ज्यामध्ये गुंगीचं औषधही असू शकतं. त्यामुळे कुठेतरी सुज्ञ माणूस गायब होऊन म्हणजे जी माणूस मेंदू थोडा बधीर होऊन गुंगी आल्यासारखे होऊन आणि त्याच्या सोबत ते कृत्य करायला त्याला आणखीन इझी जायचं. आता हे झालं सर्व प्रकार. आता आपण मेन बोलतोय की माझा दृष्टिकोन काय आहे आणि मला ज्या काही गोष्टी कळाल्या त्या आता मी बोलतोय.
ह्या गोष्टींबद्दल तुमचं नक्की मत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त कराल. सर्वप्रथम माझा प्रश्न हाच आहे की आपल्या ज्या माय बहिणी तिथे जात होत्या, त्यांना गुंगीचं औषध दिलं, एकदा अत्याचार केला, परंतु 2023 ते 25 आता ती जी महिला पुढे येते, तिने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की पण 2-3 वर्ष माझ्यावर सतत असा अत्याचार होत होता. तर त्यांनी आवाज तिथेच उठवायला पाहिजे होता. कारण हे प्रकरण खरात यांचा जो सचिव होता, त्यांच्या ऑफिस बॉय होता, त्याने हे व्हिडिओ पुढे पाडले. त्याने त्या महिलेला किडनॅप करण्यासाठी व्हिडिओ काढले आणि नंतर ते पोलीस शेवटी म्हणजे नातेवाईकांचे आणि ज्या महिलेला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न झाला त्याच्या नातेवाईकांचे खरंच आभार मानायला पाहिजे की त्यांनी कुठेतरी शर्मेची बाजू बाजूला ठेवून पोलिसांमध्ये धाव घेतली आणि हे प्रकरण पूर्ण उघडकीस आलं. पण तरीही माझा हाच प्रश्न आहे की हे प्रकरण ज्यावेळेस कुणीतरी त्यांना अप्रोच केलं त्याच वेळेस झालं. त्या महिलेने कुठेतरी हे प्रकरणात आपल्यासोबत घडते तर अनेक महिलांसोबतही असंच घडू शकतं हे घेऊन पुन्हा जर लवकरच बाहेर आल्या असत्या त्या, तर निश्चितच कुठेतरी बाकीच्या महिला आणि हे जे विंगड आज फुटलंय ते विंग आधीच फुटलं असतं, जवळपास 2-3 वर्षापूर्वीच फुसलं असतं आणि आज ज्या काही 2-3 वर्षात महिलांचा जो काही म्हणजे अत्याचार झाला त्यांच्यावर तो झाला नसता. दुसरी गोष्ट आहे की राजकीय कनेक्शन, या बंधू बाबाचे, अशोक खरात याचे राजकीय कनेक्शन एवढे आहेत की म्हणजे जवळपास मुख्यमंत्री जर त्याच्यासमोर येत आहेत तर निश्चितच म्हणजे कुठेतरी बॅकअप, आपल्याला राजकीय शक्तींचा बॅकअप आहे आणि त्यातूनच कुठेतरी कुरुकर्म करण्याची मानसिकता त्याच्यामध्ये येऊ शकते, हेही टाळून जमणार नाहीये. भरपूर जण म्हणतायत, आता जसं रुपालीताई चाकणकर यांनी म्हटलं की मी फक्त त्यांना गुरु मानलं होतं, वैयक्तिक आयुष्यात मला काही देणं घेणं नाही, परंतु हे कुठेही मला तरी पटत नाहीये. राजकारणी लोक आज कुठेही काही म्हणू द्या की ह्या बंधुबाबाशी आमचा संबंध नाही, परंतु तुम्ही ज्यावेळेस त्याला हात दाखवायला जात होते, तुम्ही फक्त तो हात तुम्हाला दाखवत होता, तुम्हाला काहीतरी पटत होतं म्हणूनच तुम्ही पुढे जात होते आणि आपल्यासोबत राजकारणी लोक आहेत, तुम्ही त्याला सांगत असाल बाबा म्हणजे बाबा आम्ही आहे तुमच्यासोबत असं तसं, तर ह्या सर्व गोष्टीतनंच त्याची ही धमक वाढली असेल की गोरगरीब जनतेच्या ज्या महिला आहे, जे गोरगरीब आहेत ते माझ्याकडे येतात आणि त्यांच्यावर मग मी अत्याचार करू शकतो आणि जरी उद्या काही झालं तर माझ्या साथीला मला वाचवण्यासाठी तुम्ही लोक आहातच. हा निश्चितच माइंडसेट हा अशोक खराचा असणार आहे आणि तुम्ही कितीही डिनाय करा, मी स्पष्ट सांगतोय की राजकीय ओळख होती, भलेही त्यांनी सांगून नसेल केलं की मी असं कुरकम करतोय मला सपोर्ट करा, परंतु ज्यावेळेस राजकीय पक्ष कोणत्याही बाबाकडे जातात, कुठल्याही माणसाकडे जातात, त्यावेळेस निश्चितच त्याच्या मनात जे शक्ती, जे म्हणजे आपण म्हणतो क्रूर शक्ती असू द्या किंवा वाईट विचार असू द्या, दानव असू द्या, त्याच्यातला दानव हा बाहेर येणार आहे आणि तो निश्चितच अशा गोष्टी करतो. आपण खूप उदाहरणं बघितली मागची, तर तुम्हाला नक्कीच कळेल की राजकीय जेव्हा लोक सपोर्ट करतात त्यावेळेसच ही गोष्टी पुढे घडतात. त्यामुळे निश्चितच राजकारण्यांचाही कुठेतरी अदृश्य हात असू शकतो. शेवटी SIT चौकशी चालू आहे, त्याचे कॉल रेकॉर्ड्स हे CDR वगैरे फोनचे येतीलच बाहेर आणि निश्चितच निष्पक्षपणाने सगळ्या गोष्टी ह्या मीडियासमोर आल्या पाहिजे असंच मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि लास्टचा जो विषय आहे त्याच्या संपत्तीबद्दल, तर एवढे राजकीय नेते आहेतच, तर गुरूंना दान करण्याचीही आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे मला तरी वाटतंय त्याचं भरपूर मोठं जे काही प्रॉपर्ट्या दिसत आहेत आपल्याला अशोक खरातच्या, त्या निश्चितच आपल्याला म्हणजे राजकीय नेत्यांच्या दानातनंच त्याला मिळाल्या असणार आहे. तीही चौकशी पुढे येईल, बघूया आपण पूर्ण अजून 2-3 दिवसांनी पुन्हा ह्या विषयामध्ये आपलं हे मत निर्भीडपणे ठेवू. तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.